मुलं म्हणाली म्हणून आम्ही यावर्षी दिवाळीची खरेदी करायला मॉलमध्ये गेलो. तेथील झगमगाट पाहून डोळे दिपले माझे. सर्वच दुकाने सजलेली, तेथे सगळ्याच वस्तूंची दुकाने एकाच छताखाली. तसं ते मॉल. तशी दिवाळीच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी तेथे झालेली होती. तेथील एका दुकानात कपडे घेण्यासाठी आम्ही गेलो. तेथील कपड्याच्या किमती पाहून मी आश्चर्यचकित झाले. मुलांना ब्रँडेड कपडे घालायची हौस. पैसाही तसाच ब्रँडेड मोजावा लागतो तिथे. मुलांच्या एका ड्रेसची किंमत ऐकली आणि मला आमची लहानपणीची दिवाळीची खरेदी आठवली. आजच्या मुलाच्या एका ड्रेसच्या किमतीत आमच्या अख्ख्या परिवाराची कपडे, सजावट, किराणा त्या काळी यायचा. त्यात आठवणीतला मोठा मोती साबण आणि त्याचा गोल आकार हे कौतुकच असायचं. केसांना लावायचे वासाचे तेल, वास कसा आहे बघण्यासाठी चाललेली लगबग, कधी एकदाचं ते उघडून बघतोय असं व्हायचं. तेव्हा परफ्यूम सेंट माहीतच नव्हतं. तेल लावलं की त्याचा वास घ्यायचा, तो जो आनंद व्हायचा तो आता कोणत्याच परफ्यूमला नाही. आणि वाजवायला फटाकडे, तेही लवंगीची एखादी माळ आणि छोटी बंदूक, बारक्या कागदी डब्यातल्या टिकल्या, एवढं सगळं म्हणजे आमची दिवाळी साजरी. आणि सर्वात आवडीचा विषय म्हणजे नवीन कपडे घ्यायचा. मला मात्र आजही हे सर्व पाहून आमच्या गावातील कपड्याच्या दुकानाची आठवण झाली. आमच्या आजी आजोबांच्या काळापासून आम्हाला आठवणीतले दुकान म्हणजे आमच्या गावातील प्रसिद्ध कपडा व्यापारी, आमचे जवळचे प्रेमचंद देवचंद दोशी कपड्याचे व्यापारी, हे असंच पूर्ण नाव त्या दुकानाला होते. त्यावेळी त्या दुकानाची खूपच आपुलकी आम्हा सर्वांना होती. आम्हाला लहानपणी जसं कळतंय तसं अगदी आजीबरोबर आम्ही दिवाळीला कपडे घ्यायला मंदिराच्या पेठेतल्या त्या दुकानात जायचो. तेव्हापासूनची ती आठवण. कपडे घ्यायला जायचं म्हटलं की आम्ही आधीच त्या दुकानात जाऊन बसायचो. दिवाळीत खूप गर्दी असायची त्यावेळी. प्रेमचंद काका दुकानाचे मालक, दुकानात बसलेले अजूनही तसेच आठवतात. त्यावेळी दुकानदारांना शेठ म्हणायची पद्धत होती. तसे प्रेमचंद काकांचे व्यक्तिमत्व खूप भारदस्त होते. कपाळावर छोटासा चंदन टिळा, पांढरा शुभ्र शर्ट, धोतर आणि डोक्यावर पांढरी कडक टोपी. ते दिसायला खूप गोरे होते. तेथील पांढऱ्या शुभ्र गादीवर ते लाल रंगाच्या वहीत काहीतरी लिहित बसायचे. आम्ही कौतुकाने त्यांच्याकडे पाहायचो. तसे ते स्वभावाने थोडेसे कडक, पण दुकानात कपडे खरेदी करायला आलेल्या माणसांशी ते खूप आपुलकीने बोलायचे. त्यात आमचा ग्रामीण भाग आणि सर्वच शेतकरी लोक. जवळच्या वाड्या वस्त्यातून लोक त्यांच्या दुकानात कपडे खरेदी करायला यायचे. कपडे खरेदी करत करत ते त्यांच्याशी त्यांच्या व्यवसायाविषयी, शेतीविषयी, मुलांविषयी आपुलकीने चौकशी करायचे. कपडे खरेदीला गेलेली माणसे सर्वच कष्टकरी किंवा छोटे मोठे व्यवसाय करणारी. खरेदी करताना काय पाहिजे ते घ्या असं आपुलकीने ते म्हणायचे. आणि लोकही हक्काने त्यांच्या दुकानात सणावाराला कपडे घ्यायला गर्दी करायची. तसे त्यांच्या दुकानात आलेला माणूस दुकानात शिरताच काकांना मनापासून नमस्कार घालत असे. आमचा भाग तसा दुष्काळीग्रस्त, पाणी मुबलकच, सतत आर्थिक संकटे असलेल्या लोकांची त्यांना नेहमी जाणीव असायची. पोरासोरांना कपडे घ्यायला आलोय म्हटलं की ते जणू त्यांच्या चेहऱ्यावरील आर्थिक विवंचनेचे भाव ओळखून समजून जायचे व म्हणायचे, घ्या पोरासोरांना कपडे, दिवाळी साजरी करा, थोडंफार जमा करा, हळूहळू देऊन टाका जमेल तसं. एवढं बोललं की समोरच्या कपडे घेणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर जे स्मित हसू यायचं ते पाहून काकांच्या चेहऱ्यावरही त्यावेळी ते समाधान यायचे. त्याची किंमत आत्ताच्या काळात समजणे अशक्य आहे. एवढा समजूतदारपणा त्यांच्यात व त्यांच्या मुलगा श्रेणिक काका यांच्याकडे होता. नुसती दिवाळीच नव्हे तर मुलामुलींचे बस्तेसुद्धा लोक हक्काने त्यांच्या दुकानात बांधायचे. प्रेमचंद काकांकडे असलेली ती लाल कलरची वही मला अजूनही आठवते. ती वही, तिला चोपडी म्हणतात. अशी कितीतरी माणुसकीच्या ऋणानुबंधात जपून ठेवलेली खाती त्यांच्या त्या लाल रंगाच्या चोपडीत त्यावेळी असायची. तसे थोडंसं थकल्यानंतर त्यांची दुकानाची जबाबदारी त्यांच्या मुलाने म्हणजेच श्रेणिक काकांनी अगदी वडिलांचा वारसा तसाच माणुसकीने चालवत व नाती सांभाळत घेतली.
ती आजपर्यंत चालवत आहेत. आमचे वडील व चुलते श्रेणिक काकांच्या बालपणीचे मित्र. मुळातच त्यांच्या घराण्यातील सर्वच माणसे खूप शांत स्वभावाची व आपुलकीचे. गावातील व मंदिरातील प्रत्येक उत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग आजही आहे. सर्व लोकांच्यात मिसळून मिळून राहण्याची त्यांची ती परंपरा त्यांच्या मुलीने आणि मुलाने म्हणजे त्यांच्या तिसऱ्या पिढीने कायम तशीच सांभाळली आहे. त्यांची ओळख नुसती कपड्याचे दुकानदार म्हणून नाही, तर त्यांनी एका आपुलकीच्या नात्याने व वेगळ्या ऋणानुबंधाने लोकांना आपलंसं केलेली माणुसकीची भावना आहे. आजही ते दुकान मंदिराच्या पेठेत आहे, अगदी जसे होते तसे. गरिबांची दिवाळी आणि शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्नाचे बस्ते बांधताना लोक आजही आपल्या हक्काच्या दुकानात जातात. काळानुसार आता सगळं बदललंय, पण त्यांच्याशी असलेला जुना स्नेह व नाती कायमस्वरूपी आजही प्रत्येक सणाला गावकऱ्यांच्या मनात तशीच रुजलेली आहेत. माणुसकीत व आपलेपणात कसलाच भेदभाव नसतो. हा फक्त माणसांनी माणसात रुजवलेला स्नेह असतो. आता पहिल्यासारखे ऋणानुबंध व आपलेपणा कोठेही दिसत नाही. भव्य दिव्य मॉलमध्ये, मार्केटमध्ये हे सगळं लुप्त होऊन गेले. राहिल्यात त्या फक्त जुने आपलेपणाच्या माणुसकीच्या आठवणी. धन्यवाद.